तर 6:30 झाले ना, तर 6:30ला कसं हे जेवढे पण शटर्स आहे ना, नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. 12:30 झालेले आहे, अजून स्वयंपाक केलेला नाही आहे. अजिबात जेवण करायची इच्छा नाही आहे. त्याचं कारण हे का गरम भरपूर होत आहे, घाम येत आहे खूप. आणि आता या 2-3 दिवसामध्ये परत टेम्परेचर वाढलेलं आहे, 30-31 डिग्रीज आहे. आणि हवा नाही आहे. हवा असते ना तर मग काय वाटत नाही, थोडंसं ना घरात असं गार असतं. पण जेव्हा असे हवा वगैरे नाही राहत ना तर मग खूप जास्त गरम होतो. आणि उन्हाळ्याच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे जास्त भूक लागत नाही आपल्याला. मी ब्रेकफास्ट केला होता, सकाळी पोहे खाल्ले होते ना, तर एकदम फुल आहे. मला अजिबात काहीच खायची इच्छा नाही. आता मनोजसाठी बनवणार, पण मनोजला सांगितलं मी काही जेवणार नाही आता. परिबेला येईल ना तर त्याच्या अगोदर ना मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार. आणि परिबेला गेलेले आहे स्कूलला. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांची स्कूल चालू आहे अजून काही दिवस. मग ते स्कूलमधून येईपर्यंत त्यांना भूक लागते. आणि आज आहे सोमवती अमावस्या. मला असं वाटतं संध्याकाळी स्टार्ट होते ती आणि पहाटे संपते असं आहे. मंगळवारी पहाटे संपते. मी कॅलेंडरमध्ये बघितलं होतं. आणि भरपूर जण काही मानत असतील, भरपूर जण नाही मानत. काही गोष्टी मी मानते, काही गोष्टी नाही मानत. आणि माझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी मला चांगल्या करता आल्या मी त्या नक्कीच करत असते. आणि कालचा व्हिडिओ जो होता परिबेलाच्या बाबतीत मी जो शेअर केला होता तो मला सर्वांना खूप आवडला. थँक्यू सो मच. कारण की मी पण खूप लहान होती ना, तर मला पण आहे ना खूप अगोदरपासून आहे ना सगळ्या कामांची, सगळ्या गोष्टींची सवय लावली होती. तर मला असं वाटतं म्हणून मग मी त्या गोष्टी खूप पटकन शिकले. म्हणजे मला कधीच आहे ना कोणत्याच गोष्टीसाठी प्रॉब्लेम आला नाही, अडचण आली नाही. तर मला असं वाटतं परिबेलाने पण आहे ना काही गोष्टी आहे ना स्वतःसाठी का असे ना शिकल्या पाहिजे, म्हणजे त्यांना आहे ना कधी काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून मग मी हळूहळू सांगते. तरी पण परी ना बऱ्यापैकी ना खूप काही गोष्टी करायला लागलेली आहे. माझं एवढंच आहे की ॲटलीस्ट स्वतःसाठी करता आलं ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि स्वयंपाकाचं तर मी तुम्हाला सांगितलं. आणि संध्याकाळी मला ते करायचे. सकाळी देवपूजा माझी झालेली आहे. आणि मला ना आपला जो देवारा आहे ना, तर देवाराला भरपूर जण मला सजेस्ट करतात कोमल लाल कलरचा जो कपडा आहे ना देवारामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त येलो कलरचा जो कपडा असेल ना तो टाकतं. तुम्हाला माहिती आहे इथे हे सगळं जे सामान आहे मिळत नाही. हे सगळं सामान मी जेव्हा भारतात जाते तेव्हा मी 2-1 वर्षाचं घेऊन येत असते. आता जे देवाचे जे बसणे आहेत तर ते पण आता थोडेफार खराब झालेले आहे. काय आता मी घेऊन आले होते नवीन, पण मग काय आहे ते खराब झालेले आहेत. तर मी ट्राय करेन येलो कलरचं जर मिळालं. माझी मैत्रीण गेलेली आहे ते इंडियामध्ये, तर त्यांच्याकडनं मागवणं झालं तर मी नक्की मागवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला नेहमी चांगले सजेशन देत असता त्यासाठी थँक्यू सो मच. कारण की नवीन गोष्टी आपल्याला कळतात. कारण की काही गोष्टी काय असतात करायच्या तर त्या माहिती असतात, पण अजून काही गोष्टी आपल्याला कळायला तर चांगलंच वाटतं. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि चला मग आता आवरायला सुरुवात करते. आपला जो एंट्रन्स आहे ना तर तिथे ना खूप असं ना काल संध्याकाळी खूप वादळ आलं होतं, तर थोडासा कचरा धूळ वगैरे आलेली आहे. आणि आपण म्हणतो ना जिथून आपलं घरात येण्याची जी जागा आहे, घरात आपण येतो उंबरठा वगैरे, तर ती जागा नेहमी स्वच्छ असावी. म्हणून मी तो प्रयत्न करत असते. तर चला ते आवरून घेते आणि मग दिवसभराचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आताशी जरा आहे ना हवा यायला लागलेली आहे. ते इतकं गरम होत होतं. काल तर पूर्ण कचरा आला होता, तर तो फक्त मी उचलून ठेवला. पण म्हटलं आता विचार केला झाडून घेते सगळं. आणि आतलं तर सगळं करावं लागतं, पण हे बाहेरचे पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. हे आणलं होतं ते इतकं छान असं ग्रीन कलरचं दिसत होतं, पण इतकं लवकर खराब होतं ना हे. आणि हे वेगळं ठेवलं होतं कार्पेट. आम्ही थोडंसं मॅट आहे कार्पेटमध्ये, कारण की याच्यावर अगोदर पाय पुसून आले का मग त्या कार्पेटवर म्हणजे त्या मॅटवर आहे ना पाय पुसता येईल. नाहीतर मग ते एकच असलं असतं ना तर खूप लवकर खराब झालं असतं. म्हणून हे इथे ठेवलं. आणि पाऊस पण असतो तुम्हाला माहिती आहे इथे, तर त्यामुळे ना चिखल होतं. मग शूजला सगळी चिखल वगैरे लागतं. मग त्याला पाय वगैरे पुसून कसं येतं म्हणून 2 ठेवलेले आहेत त्या. आणि मी नेहमी प्रयत्न करते हे जे समोरचं जे एंट्रन्स आहे ना
स्वच्छ असावा. समोरची बाजू क्लीन करून झालेली आहे, पण ज्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहे ना समोरच्या साईडला, इथून बघा आकाश किती असं निळा आणि एकदम असं व्हाईट कलरचं दिसतंय वरती. तर इथे ना अशी वेल आलेली आहे, तर ती वेल काढू का नको मला असं झालेलं आहे, कारण की त्या वेलीवर आहे ना छान अशी फुलंसुद्धा आलेली आहे आणि ते दिसायला पण चांगलं दिसते. पण आहे ना खूप जास्त प्रमाणात आहे ना ती वेल पसरल्या जाते. तुम्हाला दाखवते मी. ही जी वेल दिसते ना, तुम्ही सांगू शकता का हे मी ठेवू का नको ठेवू, कारण की मागच्या वेळेस आहे ना हे सगळं मी काढलं होतं आणि ही जी वेल आहे ना तर त्या साईडला पण पूर्ण होते, तर ती मी सगळी काढून घेतली. आता मला असं वाटतं परत यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा इथून आहे ना हे जे आहे ना ते इथे असं वरपर्यंत आली होती ही वेल, तर इथून परत अशी ना ती पसरलेली आहे इथून इथून. हे बघा आता का मागच्या वेळेस तर इथपर्यंत जेव्हा होम टूर दिला होता ना तर ती इथपर्यंतच होती. आता बघा एवढ्या दिवसामध्ये एवढी आता परत वाढली आणि इथपर्यंत आली. जास्तच वाढली तर मी काढून घेणार ती. आता इतकं मस्त वाटतंय ना हवा येते तर. चला झालं पुढचं क्लीन करून आणि हा ट्रायपॉड सेट करत होते मी. तसं घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि मी हे असं काही ना काही ना असं क्लीन करत असते. म्हणजे काय होतं टाईम पण निघून जातो, घर पण क्लीन राहतं, आपला वेळ म्हणजे बिझी राहतो महत्त्वाचं म्हणजे. आणि मग मी असं काही ना काही करत असते. आणि हे जे एंट्रन्स आहे ना ते एंट्रन्सची पण अशी वेगवेगळी झाडं आहे, त्याला पण अशी छोटी छोटी फुलं आलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवते थांबा. आणि क्रिसमस ट्री पण आहे इथे. हे जे आहे ना ते हे वेगळं, हे क्रिसमस ट्री इथे आहे. परत हे वेगळं झाड आहे, त्याला पण अशी रेड कलरची छोटी छोटी फुलं आलेली आहे. हे एक झाड आहे बघा. आणि इथे पण एक वेल आहे, ती पण अशी पसरलेली आहे पूर्ण. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फ्रायडे सॅटर्डे संडेला मी सगळे कपडे वॉश करते आणि 15 दिवसातनं किंवा एक महिन्यामध्ये 2दा हे जे आहे ना वॉशिंग मशीनचं टॅबलेट, तर हे मी यूज करते. जेणेकरून काय होतं वॉशिंग मशीनमध्ये जेवढा पण कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जातो आणि मशीन चांगली मेंटेन राहते. आणि आपल्याला ते मेंटेन करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण ना कपडे खूप जास्त वॉश करत असतो. त्यासोबतच ना क्लिनिंग वगैरे जे आहे ना हे सगळं मी मागच्या वेळेस केलं होतं, पण आत्ता पण हे वाईप्सनी मला क्लीन करायचं आहे. त्यानंतर इथे पण पाणी जमा होऊन जातं, तर हे पण मला काढायचं आहे. ते हे सगळं मी क्लीन करून घेते, आउटसाईडने सगळं क्लीन करून घेते. त्याच्यानंतर हे टॅब मी यूज करणार, मशीन लावून देणार. आणि हे जे शूज आहे मला ना वॉश करायचे आहे आणि हे त्याचं कवर आहे. म्हणजे माझे जे शूज आहे परीचे आहे, मनोजचे आहे, तर ते शूज मी याच्यामध्ये टाकणार वॉशिंग मशीनमध्ये आणि मग ते एकदम स्वच्छ निघतील. त्याच्यासाठी हे स्पेशल मी कवर घेतलं होतं शूज वॉश करण्यासाठी. अशा पद्धतीने नॉर्मल आपण टाकू शकतो. भरपूर जणांना माहिती सुद्धा असेल, पण आता मला हे काम करायचं होतं, तर मी विचार केला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. हे बेलाचं आणि परीचं एका याच्यामध्ये टाकते मी. याच्या आतमध्ये, या कवरच्या आतमध्ये असं ब्रश सारखं असतं, त्याच्याने काय होतं हे जे शूज वगैरे जे असतात ना ते एकदम असं स्वच्छ निघतात. आणि आता कसं ऊन पडलेलं आहे ना, चांगलं कडक ऊन आहे, तर मला असं वाटतं हे लगेचच असं ड्राय होऊन जाते. आपण शूज घालतो आणि ते लक्षातच राहत नाही वॉश करायला ना, तर जसं जसं मला असा वेळ मिळतो ना तसं तसं मग या गोष्टी करून ठेवते मी. म्हणजे कसं ते वेळेच्या वेळी होत पण राहतं. मी टॅप आहे हे अगोदर मी आतलं सगळं ना क्लीन करून घेणार टॅप टाकून, त्याच्यानंतर मग हे शूज मी धुवायला टाकणार. हे नॉर्मल जसं टाकतात तसं. आता ही मशीन लावून झालेली आहे. क्लीन झाल्याच्या नंतर मग हे शूज वगैरे मी लावून देते. वॉशिंग मशीनच्या इकडचं सगळं काम झालं माझं. आणि आता परिबेलाला तर मी अगोदरच घेऊन आले होते जेव्हा वॉशिंग मशीनचं तुम्हाला दाखवत होते. त्या पार्कमध्ये खेळायला गेला तोपर्यंत मी विचार करते काय बनवायचं. तर काल रात्री मी दोडके बनवले होते. कोबी आहे, कोबीचे पराठे बनवते मी, कारण की कोबीचे पराठे आवडतात, म्हणजे पराठे प्रकार आवडतो घरात. आणि त्याच्यासोबत मग परी काय करते, शेजवान चटणी खाते पराठ्यांसोबत. आणि शेंगदाणे चटणी पण आहे, सोबत मी टोमॅटोची चटणी पण बनवण्याचा विचार करते. आणि आपल्याकडे ना चॉपिंग बोर्ड आहे, चॉपिंग बोर्ड नाही, मी
तर मी पटकन आहे ना कोबी ग्राइंड करून घेते, म्हणजे लवकर आहे ना कोबी शिजणारसुद्धा आणि पराठे फुटणारसुद्धा नाही. आणि एकदम सिम्पल वेने मी बनवत असते पराठे. जसं आपले बटाट्याच्या भाजीचं जसं वाटण असतं, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, तसं करून मग मी ते कोबीचे पराठे बनवते आणि ते टेस्टी पण लागतात. आणि तसं जेवणाचा आमचा विचार आहे. आणि दुपारच्या वेळेस मी मनोजसाठीच बनवलं होतं मटकीची भाजी आणि चपाती. आणि कारण की मला आहे ना खायची इच्छा अजिबात नव्हती ते उन्हामुळे. आल्याच्यानंतर मी ना ब्रेड खाल्ले, ब्राऊन ब्रेडच होते, पण थोडंसं असं तूप लावलं त्याला आणि मग मी चहासोबत खाल्ले. तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं, कारण की नंतर मला ना भूक लागायला लागली होती. आणि आता ते शूज झाल्याच्यानंतर मग मी ते उन्हात ठेवून देणार. आणि आता वाजलेले आहे 6. टाईमचं काहीच कळत नाही, म्हणजे दिवस इतके पटकन निघून जातात ना. आणि तरी पण काही ना काही राहतंच, हे करायचं, ते करायचं, ते करायचं, हे करायचं. आणि आता सुट्ट्या लागणार आहे तर परिबेलासाठी ना ॲक्टिव्हिटीज पण बघायच्या आहेत आम्हाला, कारण की स्विमिंग तर त्या करतच असतात, पण अजून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करता आल्या तर त्या नक्की करण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता थोडंफार जे आहे झाडांचं ते करून घेते आणि बोलते. 6:30 झाले ना, तर 6:30ला कसं हे जेवढे पण शटर्स आहे ना हे खाली होतात. आणि नंतर मग ते परत मी वरती करते तसं, पण मग टाईमच आहे तो. एक मिनिट लाईट लावते मी. तसा तो टाइम सेट झालेला आहे. आणि याच्यामध्ये इतकं छान काप होतं ना, एकदम बारीक होतं, मस्त पराठे होतात आणि भाजी पण छान अशी शिजल्या जाते. अगोदर आहे ना हे मी ठेवून दिलं होतं ना, कारण की खूप रेअरली यूज होतं हे, नाही तर मग हातानेच मी कट करायची कोबी. आता परिबेला येतील तोपर्यंत मी काय करते, भाजी आणि पीठ वगैरे मळून ठेवते, म्हणजे त्या दोघे आल्या ना तर गरम गरम लगेचच मी पराठे करून देते. आणि हे जे कोबी आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर मग थोडं थोडं पीसेस मध्ये कट करून ग्राइंड करते. आणि भाजी शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही. लसूण, आलं, हिरवी मिरची ते ग्राइंड केलं, मग जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी पेस्ट फक्त परतवली, हळद टाकली त्यामध्ये भरपूर, परत कोथिंबीर, मीठ टाकलेलं आहे. आता हे 5 ते 7 मिनिटामध्ये शिजल्यानंतर बघा एक जीव म्हणतो ना आपण, ती भाजी म्हणजे पराठे वगैरे अजिबात फाटत नाही. त्याचा हे जे झाड आहे हे स्नेक प्लांट आहे, ते ऑलरेडी आमच्या बेडरूममध्ये होतं. आणि माझ्याकडे स्कॅनर सुद्धा आहे ट्रीचं, म्हणजे आपण असं स्कॅन केलं ना तर आपल्याला कळतं का झाडांना पाण्याची गरज आहे का उन्हाची गरज आहे. तर मग आता मी बघितलं ना तर हे असं वाळून गेलं होतं, तर मी ते आणून ठेवलं. आणि इंडोर प्लांट्स असतात तर त्यांना डेली आपण पाणी देत नाही, आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं 2दा पाणी देतो. पण आता उन्हाळा आहे त्यामुळे मग मी आठवड्यातनं 3दा किंवा 4 वेळेस असं पाणी देण्याचा प्रयत्न करते. पण आता जी झाडं आहे त्याची पानं सुटलेली आहे, ती कात्रीने मी आता कट करून घेते. हे दुसरं आहे, थोडं ग्रीन आहे, पण काय काय जे आहे काढून घेते मी. जर हाताने निघत असतील तर काढून घेते. इवन या झाडाचं पण पानं आहे. आणि हे थोडंफार होतच असतं नाही का, त्याच्यासाठी आपल्याला मेंटेन पण ठेवणं इम्पॉर्टंट आहे. वेळोवेळी काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते स्कॅनरने तर मी बघतेच, पण तुमच्या काही टिप्स असेल तर मला नक्की सांगा. म्हणजे थोडंफार होतं ते तर नॉर्मल आहे का, किंवा भरपूर जणांचे ना इंडोर प्लांट्स असतात, मला सांगतात सुद्धा कोमल आम्ही हे झाड लावलं आहे, ते झाड लावलेलं आहे,
आम्ही अशी काळजी घेतो. मग त्याच्यानंतर अजून चेंजेस बघायला मिळाले. या खूप काही गोष्टी. जर वॉश करून झालेला आहे, ओपन करून दाखवतो तुम्हाला. बेलाचे हे शूज इतके खराब होते, आता बघा किती छान स्वच्छ निघाले. हे बघा हे, आणि परीचे पण खूप इतके खराब झाले होते. परीचे तर बेला परी बघ तुझे शूज. परी हे बघ, हे बघ किती क्लीन निघाले बघ. हो ना. कसं बायकाचं. आणि याच्यामुळे काय होतं, शूज खराब नाही होत हे असल्यामुळे. आणि इथे का क्लीन निघाले. आता हे मी उन्हात ठेवते. ऊन तर गायब झालं. इथेच ठेवू शकते. इथेच ठेवून देते मी, म्हणजे कसं ऊन येते इथे. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि असा गेला हा माझा आजचा दिवस. एकदम बिझी डे. अजिबात वेळ मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते, दिवस इतका पटकन निघून जातो कळत नाही. आणि सगळ्या गोष्टीचं फक्त आत्ता आज हे केलं का उद्या मग विचार करावा लागतो आपल्याला, काय करायचं आहे का, उद्या कुठं जायचं आहे का, काय आणायचं आहे का. ते सगळं मग मी मोबाईलमध्ये ना असं लिहून ठेवते का, जेणेकरून मग मला कधी वाटलं असं मी काहीतरी विसरते, मग लगेच चेक करता येतं. आणि गोबीचे पराठे बनवले होते, ते इतके मस्त झाले होते. ते टोमॅटोची चटणी, दही तडका. तर असा होता दिवस. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.